Hi friends, today we are going to see a model question paper with explanation. मित्रांनो, आज आपण एक मॉडेल क्वेश्चन पेपर पाहणार आहोत आणि त्याचं मी एक्सप्लेनेशन देणार आहे. शिवाय काही उत्तरे देखील तुम्हाला कशा पद्धतीने लिहायची हे पण सांगणार आहे. सो वी स्टार्ट फ्रॉम सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. इट इज फॉर 10 मार्क्स. आपण हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. पहा, लँग्वेज स्टडी ही एकूण आपल्याला 10 मार्काला आहे. तर आता लँग्वेज स्टडीमध्ये पहिला प्रश्न असा आहे, क्वेश्चन नंबर 1A, डू ॲज डायरेक्टेड, म्हणजे सांगितल्याप्रमाणे बदल करा. आणि पुढे दिले पहा, अटेम्प्ट एनी 4. आपल्याला या ठिकाणी एकूण 6 त्या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत, उपप्रश्न A1 to A6. यापैकी अटेम्प्ट एनी 4 सांगितले आपल्याला की कोणतेही 4 त्या ठिकाणी तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. इट इज फॉर 8 मार्क्स. सो लेट अस स्टार्ट. पहिला प्रश्न आहे पहा, A1, कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. म्हणजे हे जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत हे शब्द आपल्या पाठ्यपुस्तकामधलेच आहेत आणि आपल्याला हे शब्द पूर्ण करायचे आहेत बाय युजिंग करेक्ट लेटर्स. योग्य अक्षर घालून हे शब्द पूर्ण करायचे आहे. मग पहिला शब्द बघा, यस डॅश HOOL. आपल्याला माहित आहे विच वर्ड इज दिस इज स्कूल. म्हणजे या ठिकाणी सी येणार आहे. तुम्हाला या ठिकाणी पूर्ण शब्द लिहायचा आहे आणि सी ला अंडरलाईन करायचंय. आता दुसरा शब्द बघा, NIG-T. हा शब्द कुठला आहे तर हा शब्द आहे नाईट. म्हणजे त्या ठिकाणी रिकाम्या जागी बरोबर EH अक्षर हे येणार आहे, नाईट. मग तिसरा GR-AT. चौथा L-NCH, काईल. याचा विचार करा आणि लिहा. इट इज फॉर 2 मार्क्स. 2 मार्काला हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. हे शब्द आपल्या पाठ्यपुस्तकामधलेच असणार आहेत. देन A2, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हियर 2 ग्रुप्स आर गिवन, ग्रुप 1 and group 2. ग्रुप 1, वर्ड्स बिगिनिंग विथ डिफरंट लेटर्स. ग्रुप 1 मध्ये हे जे शब्द असणार आहेत त्याचं पहिलं जे अक्षर आहे ते कसं असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. मग ह्याची आपल्याला अल्फाबेटिकली लावायचे, ABCD प्रमाण लावायचे. आणि दुसरा जो ग्रुप दिलेला आहे, वर्ड्स बिगिनिंग विथ सेम लेटर्स. प्रत्येक शब्दाचं जे पहिलं अक्षर आहे ते सेम असणार आहे. पहा, H आणि या ठिकाणी दुसरं अक्षर पण सेमच आहे. पहा, मग पहिलं आणि दुसरं अक्षर समान असेल तर आपण तिसरं अक्षर बघतो आणि त्यावरून त्या ठिकाणी ते शब्द अल्फाबेटिकली लावतो. इट इज ऑल्सो फॉर 2 मार्क्स. एखादा ग्रुप मधला एखादा जरी शब्द इकडे तिकडे झाला तर तुम्हाला त्याचे मार्क मिळत नाहीत. देन A3, पंक्च्युएट द फॉलोइंग. योग्य विरामचिन्ह द्या. आता बघा, ही जी वाक्य असणार आहेत, 2 वाक्य असणार आहेत तुम्हाला 2 मार्काला. हे वाक्य देखील आपल्या टेक्स्ट बुक मधीलच असणार आहेत. मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल आणि व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. तर हे दोन्ही जी वाक्य आहेत या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह आपल्याला घालायची आहेत आणि ते वाक्य लिहायचे, पुन्हा लिहायचे. इट इज ऑल्सो फॉर 2 मार्क्स. 2 मार्काला हा प्रश्न आहे. देन A4, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द वर्ड स्टेप मदर. आपल्याला स्टेप मदर हा शब्द दिलेला आहे आणि हा स्टेप मदर या शब्दाचा वापर करायचा आहे आणि कमीत कमी 3 अक्षरी 4 शब्द बनवायचे आपल्याला आहे. ऑलरेडी 2 शब्द ऑटोमॅटिक होतात. पहा, स्टेप एक होत आहे आणि मदर एक होत आहे. आणखीन कोणते शब्द होते ते आपण त्या ठिकाणी या असणाऱ्या स्पेलिंग मधून तयार करायचे. शक्यतो 3 अक्षरी शब्द करा. म्हणजे उदाहरणार्थ THE द असा शब्द होतोय. याचा विचार करून तुम्ही हे 4 शब्द बनवायचे. लक्षात ठेवायचं, मिनिमम ऑफ 3 लेटर्स. एक शब्द आपल्याला किती असणार आहे, हाफ मार्कला असणार आहे. देन A5, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. रिलेटेड वर्ड्स लिहायचे आणि आपल्याला एक उदाहरण दिलं, एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या उदाहरणाचा आपल्याला वापर करून किंवा त्याच्यासारखे इतर शब्द आपल्याला बनवायचे.
या ठिकाणी तुम्हाला जर नाउन दिलं तर त्याचे ऍडजेक्टिव्ह लिहावे लागतील आणि वर्ब दिलं तर त्याचे ऍडवर्ब लिहावे लागतील, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला शब्द दिला आहे पहा मॅन, इट इज अ नाउन. मग त्याने एक दिलाय शब्द पहा ओल्ड, ओल्ड मॅन. तुम्ही क्लेव्हर लिहू शकता, टॉल लिहू शकता, असे शब्द त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आपल्याला या दिलेल्या शब्दाचे लिहायचे. कमीत कमी 4 लिहायचे आपल्याला. इट इज 1 वर्ड फॉर हाफ मार्क. देन A6. A6 काय प्रश्न आहे? कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह. वर्ड चेन तयार करायला सांगितले. कशाची? ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता तुम्हाला ऍडजेक्टिव्ह म्हणलं या ठिकाणी म्हणजे ऍडजेक्टिव्हच लिहावे लागतील. वर्ब म्हणलं तर वर्बच लिहायचे, नाउन म्हणलं तर नाउनच लिहायचे. जर तुम्ही इथं मिस्टेक केली तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. आपण यावर सेपरेट एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे पहा ऍडजेक्टिव्ह वरचा. ऍड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word. आता हा शब्द दिलाय टॉल, शेवटचं अक्षर काय आलंय? यल. यल वरून दुसरंच ऍडजेक्टिव्ह लिहायचं. उदाहरणार्थ लार्ज, LARGE. ई शेवटी आलं. ई या शब्दानं त्या ठिकाणी ई या अक्षरानं सुरू होणारा दुसरा ऍडजेक्टिव्ह लिहा. इझी. या पद्धतीनं वाय न सुरू होणारा कुठला शब्द आहे तो बघा. अशा पद्धतीनं हे वर्ड चेन ऍडजेक्टिव्हची तयार करायची. 4 आपल्याला शब्द लिहायचे, हाफ मार्क फॉर इच वर्ड. हे जे 6 प्रश्न आहेत A1 to A6 मध्ये, यापैकी आपल्याला कोणते किती सोडवायचे? 4 सोडवायचे आहेत. म्हणजे 8 मार्काला हा ए प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 1A. द क्वेश्चन नंबर 1B बघा काय. क्वेश्चन नंबर 1B, डू ॲज डायरेक्टेड. B1, अटेम्प्ट एनी वन. आता या ठिकाणी B1 मध्ये A किंवा B या दोन्हीपैकी आपल्याला एकच लिहायचंय. अटेम्प्ट एनी वन. आता काय आहे ए मध्ये? मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन फ्रंट ऑफ. आपल्याला एक फ्रेज दिलेला आहे इन फ्रंट ऑफ, च्या समोर. इन फ्रंट ऑफ ह्या फ्रेजचा आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. उदाहरणार्थ सी लिव्स इन फ्रंट ऑफ माय होम असं देखील म्हणू शकताय. हे तर लिहा. किंवा ह्याला और काय? ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. तुम्हाला एक हाफ वाक्य दिलं असणार आहे आणि या वाक्याला एक्सपांड करायचंय, आपल्याला मोठं करायचंय, विस्तृत करायचंय, त्याला क्लॉज लावायचा आहे. उदाहरणार्थ बघा दिलाय आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी त्याला एक सोललेला केळ त्या ठिकाणी दिलं. मग त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपांड करायचंय क्लॉज करून विच ही एट हरिडली असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही एट हरिडली. या पद्धतीनं एक तर तुम्ही मिनिंगफुल फ्रेज तुमच्या असणाऱ्या स्वतःच्या वाक्यामध्ये करा किंवा त्याला और आहे की तुम्हाला एक अर्ध वाक्य दिलं जाईल, त्याला क्लॉज ऍड करायचं आणि ते वाक्य एक्सपांड करायचंय, विस्तृत करायचं आहे. आता B2 काय? B2 मध्ये पण तसंच दिलंय. अटेम्प्ट एनी वन. इथं ए आणि बी या दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्हाला काय करायचंय? एक लिहायचंय. आता ए काय आहे? ऍड अ प्रेफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. प्रेफिक्स म्हणजे या शब्दापूर्वीच्या आधी कुठला तरी 1-2 अक्षर लागून नवीन शब्द तयार होतो, त्याला प्रेफिक्स म्हणायचं. उदाहरणार्थ एबल आहे, एबलच्या आधी UN असं जर लिहिलं तर अनेबल हा शब्द झाला, म्हणजे UN काय झाला? प्रिफिक्स. आणि सफिक्स म्हणजे काय? एक्झामाइन शब्द दिलाय तर एक्झामाइन पासून एक्झामिनेशन NATION असं त्या ठिकाणी सफिक्स लागतो, म्हणजे ते झालं सफिक्स एक्झामिनेशन. हे तरी करा, हे दोन्ही तुम्हाला करावं लागतील. ह्याला प्रेफिक्स किंवा सफिक्स लावा दोन्हीला. किंवा और या प्रश्नाला और आहे मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पहा एबल किंवा एक्झामाइन या दोन्हीपैकी एक शब्द आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये वापरायचा आहे. उदाहरणार्थ ही इज एबल टू वर्क हार्ड.
या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर 1B हा 2 मार्काला आहे. B1 या दोन्हीपैकी आपल्याला एक सोडवायचा आहे आणि B2 मध्ये या दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे. अशा पद्धतीने हा लँग्वेज स्टडीचा प्रश्न आपल्याला 10 मार्काला आहे. याच्या पुढे काय बघूया. सेक्शन 2 आहे पहा. सेक्शन 2 ला या ठिकाणी सुरुवात होते. सेक्शन 2 आहे टेक्स्च्युअल पॅसेजेस. म्हणजे आपले जे टेक्स्ट बुक आहे याच्यातील 2 पॅसेज येणार आहेत. इट इज फॉर 20 मार्क्स. 20 मार्काला हा टेक्स्च्युअल पॅसेज सेक्शन 2 असणार आहे. आता काय आहे याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. एक पॅसेज तुम्हाला दिला गेलेला आहे. या पद्धतीने दिलाय पॅसेज तुम्हाला आणि या पॅसेजशी रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असणार आहेत, ऍक्टिव्हिटी असणार आहेत, ती सोडवायची. आता A1 मध्ये सिंपल फॅक्च्युअल प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. जे वाक्य दिलेले आहेत 4 ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत एवढंच फक्त आपल्याला लिहायचं. वाक्य लिहिण्याची पण गरज नाही. आता काय त्याने पहिले दिले. देअर वेअर 6 मेंबर्स इन द सीगल्स फॅमिली. तुम्ही आता हुडकायला जर गेला या पॅसेज मध्ये तर तुम्हाला मेंबर्स किती आहेत ते दिलेले नाहीत, परंतु काय दिलंय असं दिलंय बघा. हिज 2 ब्रदर्स and his sister had already flown away with their parents. म्हणजे 2 भाऊ आणि तो 3 आणि त्या ठिकाणी एक बहीण 4 झाले आणि पेरेंट्स 2 असे 6 झाले. म्हणजे वाक्य ट्रू आलं का फॉल्स आलं तर इट इज ट्रू. या पद्धतीने आपल्याला थिंकिंग करून त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहिणं आवश्यक आहे. मग दुसरा तिसरा चौथा कशा पद्धतीने ट्रू आहे का फॉल्स आहे बघा, थिंक करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. इथं फक्त ट्रू किंवा फॉल्स या दोन्हीपैकीच आपल्याला लिहायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता A1 हा 2 मार्काला, हाफ मार्क फॉर इच सेंटेन्स. त्यानंतर आता बघा A2, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वाक्य 4 दिलेले आहेत. वाक्य आपल्याला पूर्ण करायचे. आपल्याला या पॅसेज मध्ये याची उत्तरं सापडणार आहेत. उदाहरणार्थ एक सांगतो बघा. द सीगल हॅड बीन अफ्रेड. द सीगल हॅड बीन अफ्रेड. तर ह्याचं उत्तर सुरुवातीलाच आहे पहा. द सीगल हॅड बीन अफ्रेड. तर ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. म्हणजे उत्तर आपल्याला यायचंय द सीगल हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. एवढं लिहिलं तरी आपल्याला त्याचा हाफ मार्क मिळू शकतो. परंतु या ठिकाणी हा प्रश्न जो आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे आपल्याला हे वाक्य पूर्ण लिहायचंय. शिवाय जी उत्तर लिहिणार आहे त्याला आपल्याला अंडरलाईन करावी लागणार आहे. त्यानंतर A3 प्रश्न बघा. मॅच द सिनोनिम्स. म्हणजेच आपल्याला काय करायचंय समानार्थी. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी आणि अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स, विरोधार्थी शब्द. हे लक्षात ठेवा. एक ट्रिक सांगतो पहा. आपल्याला जोड्या लावायच्यात का नाही तर हे शब्द बघायचे. लेज, स्टार, प्लंज, अटेम्प्ट, जम्प, ट्राय, गो विदाउट फूड आणि अनॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ. तर या ठिकाणी जोड्या लावताना काय करायचं आपल्याला एखादा शब्द जो माहित आहे, परफेक्ट माहित आहे, त्याची जोडी आधी लावायची. उदाहरणार्थ स्टार आपल्याला माहित आहे. स्टार म्हणजे काय तर उपाशी असणे म्हणजे गो विदाउट फूड. अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे म्हणजेच ट्राय. या पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा जे येतंय ते लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. A3 झाला व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन. आता A4 आहे ग्रामर बेस्ड क्वेश्चन. डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड मध्ये पहिलं काय दिलंय. ही कुड नॉट मूव्ह. मेक अफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. वाक्य हो करायचंय विदाउट चेंजिंग द मिनिंग. वाक्याचा अर्थ बदलू न देता. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स वरचा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. या कशा पद्धतीने ज्यावेळेस वाक्यामध्ये कुड येतं त्यावेळेस आपण वाक्यामध्ये एबल टू अनेबल टू वापरतो. म्हणजे त्याचं असं उत्तर येईल ही वॉज अनेबल टू मूव्ह असं उत्तर येणार आहे. हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरं वाक्य पहा. इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन. चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग आहे पहा. वाक्य आहे लिहायचं आपल्याला परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट त्यांनी काय करायला सांगितलंय चूज करेक्ट क्वेश्चन टॅग सांगितलाय. योग्य कुठला क्वेश्चन टॅग येतोय
तर इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे म्हणजे वॉज येणार आहे. वाक्य हो करार क्वेश्चन टॅग ना करा म्हणजे वॉजंट आणि करता इट आणि शेवटी क्वेश्चन मार्क म्हणजे ऑप्शन नंबर 3 येणार आहे. त्यानंतर A5 प्रश्न काय बघा. इट इज पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन. व्हॉट रोल डू पॅरेंट्स प्ले इन अपब्रिंगिंग देअर चिल्ड्रेन. म्हणजे आपल्या मुलांना मोठं करताना आपल्या आई वडिलांची भूमिका काय असते, काय करतात आई वडील आपल्यासाठी, कशा पद्धतीने पालन पोषण करतात, कशा प्रकारे ज्या आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्याची पूर्तता करतात, आणखीन गायडन्स कशा प्रकारे करतात हे आपल्याला थोडक्यात त्या ठिकाणी लिहायचंय. इट इज फॉर 2 मार्क्स, 2 मार्काला आहे. वाक्यरचना फक्त चुकू द्यायची नाही. या पद्धतीने हा झाला सीन पॅसेज नंबर 1. आता तसंच या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2B आहे पहा. हा पण सीन पॅसेजेस आहे. आता थोडंसं फास्ट घेऊयात आपण. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. आता पॅसेज दिलेला आहे पहा. द बॉय हू ब्रोक द बँक. आता ह्याच्यामध्ये B1 आहे पहा. हू सेड टू हुम. कोण कोणास म्हणाले हे आपल्याला माहित आहे. ह्याची उत्तर आपल्याला आहे. फक्त त्या ठिकाणी कोण म्हणालाय, डायलॉग कोणी म्हणालाय आणि कोणाला म्हणाला हे आपल्याला लिहावं लागणार आहे व्यवस्थित. त्यानंतर B2 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता हे वाक्य पूर्ण करायचे. फॉर एक्झाम्पल अ लार्ज शेडी टॅमरिंड ट्री ग्रीव ॲट डॅश डॅश. कंप्लीट करा म्हणल्यानंतर पूर्ण वाक्य आपल्याला लिहायचं, हे विसरायचं नाही. काय येईल उत्तर त्याचं. ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. पण तुम्हाला वाक्य पूर्ण लिहावं लागेल. अ लार्ज शेडी टॅमरिंड ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. या पद्धतीने लिहायचे. दुसरं त्या पद्धतीने विचार करून सोडवा. उत्तर तुम्हाला ह्याचे या पॅसेज मध्ये सापडतील. त्यानंतर B3 फाइंड द डिस्क्राइबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. डिस्क्राइबिंग वर्ड म्हणजे ऍडजेक्टिव्ह लिहायचे. इथं तुम्हाला शब्द दिलेले आहेत. या शब्दांसाठी ऍडजेक्टिव्ह कुठलं आलंय ते सहज सापडतात. उदाहरणार्थ टॅमरिन ट्री आहे. टॅमरिन ट्री साठी कुठलं दिलंय ऍडजेक्टिव्ह, तर लार्ज, शेडी हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह आहेत पहा. लार्ज पण आहे ऍडजेक्टिव्ह आणि शेडी पण आहे. तुम्ही दोन्ही लिहू शकता किंवा एक कुठलंही लिहिलं तरी चालेल. या पद्धतीने ते B3 व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. देन B4 चेंज इनटू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच पण आपले सगळे प्रकार झालेले आहेत पहा. मिसेस भूषण सेड आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. या ठिकाणी रिपोर्टर कोण आहे, रिपोर्टिंग वर्ब, कनेक्टिव्ह, आयचा बदल काय, हॅवचा बदल काय, यूचा बदल काय हे आपल्याला पाहिलेलं आहे. त्या पद्धतीने हे बदल करून याचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करायचंय. आणि हा बघा इनडायरेक्ट स्पीच 2 मार्काला वाक्य तुम्हाला हे आहे. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन काय बघा. डू यू गो शॉपिंग. आता तुम्हाला विचारलंय तुम्ही शॉपिंगला जाता का, खरेदीला जाता का, आणि त्याच्या पुढे सब क्वेश्चन आहे व्हॉट काइंड ऑफ पीपल डू यू मीट दिअर. आता शॉपिंगला गेल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे व्यक्ती लोक तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. आता व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक व्यक्ती हे एकमेकापासून कशी असते, भिन्न असते. मग कशा प्रकारच्या लोक असतात ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. म्हणजे बार्गेनिंग करणारे वगैरे असतात, काही त्या ठिकाणी पैसे म्हणजे भरपूर साहित्य खरेदी करणारे असतात. या पद्धतीने तुम्हाला थिंकिंग करून या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. देन नेक्स्ट सेक्शन नंबर 3 पोएट्री. आता कवितेवरचा हा सेक्शन आहे 10 मार्काचा. यामध्ये क्वेश्चन नंबर 3A रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. हा प्रश्न आहे पहा. यामध्ये A1 मध्ये काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. त्या अल्टरनेटिव्हचा आपल्याला काय करायचं आहे, योग्य ते अल्टरनेटिव्ह, योग्य तो असणारा शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि ते वाक्य पूर्ण करायचं आहे. मग अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. तर काय येणार आहे, न्यू बिगिनिंग येणार आहे.
या पद्धतीने 2 दिले, पर्याय आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, वाक्य पूर्ण लिहायचंय, जे उत्तर असेल त्याला अंडरलाईन करायचंय. देन नेक्स्ट A2, कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम दिलेले. या पद्धतीने शक्यतो पेनानं वेब डायग्राम काढायची. आता द पोएट रिक्वेस्ट गॉड टू, कवी त्या ठिकाणी देवाला कशाची विनंती करतोय, तर ओपन अप हिज आईज, हे एक लिहू शकताय. आणखीन काय आहे बघा, ते लिहा या ठिकाणी, 2 मार्काला आहे. त्यानंतर A3 बघा, नेम द फिगर ऑफ स्पीच, 2 त्या ठिकाणी दिलेले आहेत कवितेमधील लाईन्स, त्यातील फिगर ऑफ स्पीच. तर हे बघा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, ड आलेला आहे, म्हणजे ॲलिट्रेशन हा अलंकार या ठिकाणी होतोय. या पद्धतीने फिगर ऑफ स्पीच कोणता आहे तो लिहा. त्यानंतर 5 मार्काचा प्रश्न आहे, अप्रिसिएशन ऑफ द पोएम. तर हे झालं अप्रिसिएशन ऑफ द पोएम, आपण पाहिलेलं आहे. पहा, तुम्हाला एक कविता येणार आहे. प्रश्न अशा प्रकारे येईल की रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन अप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिव्हन बिलो. पूर्ण कविता येणार आहे. द ट्विन्स ही कविता दिलेली आहे, शीर्षक टायटल दिलेलं आहे, पूर्ण कविता दिलेली आहे, शेवटी त्या ठिकाणी कवीचं नाव पण दिलेलं आहे. पहा, हेनरी सॅम्ब्रुकले, पूर्ण दिलेलं आहे आपल्याला. आता ह्या असणाऱ्या कवितेचं अप्रिसिएशन लिहायचं आहे आणि त्याचे पॉइंट्स दिलेत. काय पॉइंट्स आहेत, टायटल ऑलरेडी गिवन, हाफ मार्क. तुम्ही नुसतं द ट्विन्स लिहिलं, टायटल लिहून त्याच्यासमोर डॅश सोडून द ट्विन्स, हाफ मार्क. नेम ऑफ द पोएट दिलंय, हेनरी सॅम्ब्रुकले, हाफ मार्क. राईम स्कीम कोणती आहे ती शिकवलेली आहे कविता तुम्हाला. फिगर ऑफ स्पीच, हायपरबोल, आणखीन बरेचसे अलंकार आहेत, अलिट्रेशन आहे. आणि थेम आणि सेंट्रल आयडिया, म्हणजे तुम्हाला जे कविता आहेत आपल्याला जेवढ्या, त्यामधील प्रत्येक कवितेची थीम आणि सेंट्रल आयडिया तेवढी लक्षात ठेवली की तुम्हाला जे हे 5 मार्क पूर्णपणे हातामध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. हा झाला सेक्शन नंबर 3. आता सेक्शन नंबर 4 आहे पहा, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. ज्या पद्धतीने टेक्स्च्युअल पॅसेजची रचना आहे आपण वर पाहिली, त्याच पद्धतीनं नॉन टेक्स्च्युअल पॅसेजची पण त्या ठिकाणी स्ट्रक्चर तसंच आहे. फक्त एवढा एकच फरक आहे की त्याच्यामध्ये जे पॅसेज होते ते आपल्या टेक्स्ट बुक मधले होते. ह्यातला जो तुम्हाला असणारा पॅसेज आहे तो टेक्स्टच्या बाहेरचा असणार आहे. तर साधू वासवानीच्या जीवनावर आधारित एक पॅसेज त्यांनी दिलेला आहे. आता या ठिकाणी प्रश्न काय आहे, पहिला A1, कंप्लीट द फॉलोइंग वेब पूर्ण करा. पहिल्यांदा वेब काढायची बघा, उत्तर लगेच सापडतात. आता उदाहरणार्थ बघा, द बेगर्स क्लॉथ्स वेअर. बेगर म्हणजे भिकारी, त्याचे कपडे कसे झाले होते, तर इथं आहे सेकंड लाईन मध्ये, द बेगर्स क्लॉथ्स वेअर टॅटर्ड अँड टॉर्न. तुम्ही इथं टॅटर्ड लिहा, इथं टॉर्न लिहा, झालं 1 मार्क तुम्हाला मिळाला. मग त्याचे फिट कसे होते हे पण तुम्हाला लगेच सापडेल. आता A2 मध्ये त्यांना कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन दिलेला आहे. पहा काय दिलाय प्रश्न, हाऊ डीड साधू वासवानी हेल्प द बेगर लाइंग अंडरनीथ अ ट्री. एक जो भिकारी झाडाखाली झोपलेला होता त्याला साधू वासवानीने कशा प्रकारे मदत केली हे आपल्याला थोडक्यात लिहायचंय. त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पॅसेज मध्ये मिळेल. इट इज फॉर 2 मार्क्स. आता A3 प्रश्न, व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन मध्ये काय दिले पहा, राईट डाऊन द नेम्स ऑफ 2 बॉडी पार्ट्स फ्रॉम द पॅसेज. बॉडी पार्ट म्हणजे शरीराचे अवयव, कोणते शरीराचे अवयव आलेत त्यापैकी कोणतेही 2 त्याचे बॉडी पार्ट्स आपल्याला लिहायचे आणि मग त्याला 2 मार्क आहेत. त्यानंतर A4 प्रश्न काय आहे पहा, ड्युअल डायरेक्टेड मध्ये. नंबर 1, ही गेव द कॅप टू द बेगर. बिगिन द सेंटेन्स विथ द कॅप. तुम्हाला हे वाक्य दिलंय, ही गेव द कॅप टू द बेगर, आणि या वाक्याची सुरुवात द कॅप या शब्दाने करा म्हणून सांगितलेला आहे. मग हा कुठला प्रकार आहे ग्रामरचा, इट इज अ टाइप ऑफ व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे. ही गेव द कॅप टू द बेगर, आणि त्याचं आपल्याला पॅसिव्ह मध्ये रूपांतर करायचं. त्यांनी ऑब्जेक्ट व्हॉट गेव काय दिलं तर द कॅप हे उत्तर मिळालं, म्हणजे द कॅप हे काय झालं, ऑब्जेक्ट आलं, म्हणजे कर्म आलं. आपण कर्माने सुरुवात करतो. मग पुढची रचना माहिती आहे, कर्म, त्यानंतर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर मूळ क्रियापद तिसरं रूप, शेवटी बाय, त्याच्यानंतर कर्ता, जर सर्वनाम असेल तर त्याची द्वितीया, हे आपण पाहिलेलं आहे. या पद्धतीने हा व्हॉइस आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं आहे वाक्य, ही फाउंड अ बेगर अंडरनीथ अ ट्री.
फ्रेम अ क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज आन्सर. आपल्याला अंडरलाइन केलेलं आहे पहा या वाक्यामध्ये, अंडरनीथ अ ट्री. हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे. म्हणजे त्यांना तो भिकारी झाडाच्या खाली सापडला. झाडाच्या खाली म्हणजे या ठिकाणी व्हेअर येणार आहे. व्हेअर फाउंड हे भूतकाळ असल्यामुळे डीड येणार. व्हेअर डीड ही फाइंड अ बेगर क्वेश्चन मार्क. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर A5 पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन काय आहे की हाऊ डू यू हेल्प द पुअर अँड नीडी पीपल. म्हणजे गरीब लोकांची आणि गरजू लोकांची तुम्ही मदत कशा प्रकारे करता, काय काय त्यांना देता, कशा प्रकारे मदत करता, हे थोडक्यात आपल्याला लिहायचंय. इट इज फॉर 2 मार्क्स. हा झाला अनसीन पॅसेज. आता अनसीन पॅसेजशी रिलेटेडच आपल्याला पुढचा प्रश्न येतो बी समरी रायटिंगचा. तुम्हाला समरी रायटिंगसाठी जो अनसीन पॅसेज आहे त्याच अनसीन पॅसेजची तुम्हाला समरी लिहायची. काय दिलंय पहा त्यांनी, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A मध्ये दिलेला पॅसेज वाचा अँड राईट द समरी ऑफ इट. त्याचे आपल्याला सारांश लेखन करायचंय. 1/3 शुड बी एक्सेप्टेड. 1/3 सारांश लेखन असतं पहा. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी. आणि आपल्याला याला आकर्षक, समर्पक, योग्य असं टायटल पण द्यायचं. इट इज फॉर 1 मार्क. टायटल फॉर 1 मार्कला असतं पहा, लक्षात ठेवा. समरी रायटिंग वरचा पण आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने समरी रायटिंग लिहिली जाते. हा झाला सेक्शन नंबर 4. आता सेक्शन नंबर 5 सुरुवात होते पहा. रायटिंग स्किलचा आहे. 20 मार्काला आहे. 20 मार्काला रायटिंग स्किलचा भाग आहे. आपल्या ग्रामीण भागातील बरीचशी मुलं या रायटिंग स्किल मध्ये थोडस कच खातात, मार्क कमी पडतात. आता बघा क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग आहे. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. 5 मार्काला हा प्रश्न आहे. A1 किंवा A2 आपल्याला लिहायचं. आता काय दिलंय पहा, इमेजिन यू आर रमेश और रीमा माने. तुम्हाला ऑलरेडी तुमचं नाव दिलेलं आहे. बरीचशी मुलं या ठिकाणी नाव देऊन पण स्वतःच नाव लिहितात. त्याचप्रमाणे रिसाइडिंग ऍट ENM रोड बालाजीनगर पुणे. तुमचा ऍड्रेस पण दिलेला आहे त्यांनी. म्हणजे तुमचा ऍड्रेस तुम्हाला स्वतःचा टाकायचा नाही, तुम्हाला इथं ऑलरेडी दिलेला आहे तोच टाकायचा. अटेम्प्ट एनी वन लेटर बेस्ड ऑन द गिव्हन ऍडव्हर्टाइजमेंट. एक ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, त्या ऍडव्हर्टाइजमेंट वर आधारित तुम्हाला काय करायचंय, एक लेटर लिहायचंय. पहा ऍडव्हर्टाइजमेंट बघा. ब्लड डोनेशन कॅम्प. डोनेट ब्लड, सेव्ह लाईव्स. कॅन ब्रिंग स्माइल ऑन मेनी फेसेस. ब्लड मीन्स लाईफ. अ नोबल वर्क. हायर रिक्वायरमेंट. व्हेन्यू कुठं आहे पहा ब्लड डोनेशन कॅम्प, तर FC रोड पुणे. तारीख दिलेली आहे, डेट 5 ऑक्टोबर. तारीख महत्वाची लक्षात ठेवा. टाइम 10 AM to 6 PM. कॉन्टॅक्ट द सेक्रेटरी लायन्स क्लब पुणे हे दिलेलं आहे. आता इन्फॉर्मल लेटर म्हणजे फॅमिली लेटर. राईट अ लेटर टू युअर अंकल हु लिव्स इन पुणे अँड रिक्वेस्ट हिम टू डोनेट ब्लड इन द ब्लड डोनेशन कॅम्प. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमचे एक अंकल पुण्यामध्ये राहतात, त्यांना एक विनंती करणारं पत्र लिहायचं की तुम्ही ह्या ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये तुमचं रक्तदान करा. आणि ह्याला ऑर आहे पहा दुसरा सब्जेक्ट, फॉर्मल लेटर. राईट अ लेटर टू द मॅनेजर रोटरी क्लब ब्लड बँक स्वारगेट पुणे टू होल्ड अ ब्लड डोनेशन कॅम्प इन युअर एरिया. तर या दुसऱ्या एका मॅनेजरला आपल्याला एक पत्र लिहायचंय की बाबा स्वारगेट मध्ये एक ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करा वगैरे. तर हे 2 विषय दिलेले आहेत. ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक कुठलंही फॉर्मल लिहा किंवा इनफॉर्मल लिहा, एक लेटर आपल्याला लिहायचंय. मार्किंग स्कीम वगैरे आपण ते आपल्या प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये पाहिलेली आहे. देन क्वेश्चन नंबर 5B. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. आता B1 मध्ये डायलॉग रायटिंग आहे आणि B2 मध्ये काय आहे, तर हे आपण बघितलंय की स्पीच रायटिंग आहे. मग B1 किंवा B2 आपल्याला दोन्हीपैकी एक लिहायचं. आता B1 मध्ये डायलॉग रायटिंग, त्यामध्ये पहिला कडा आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. 4 वाक्य दिलेले आहेत. आय लाईक मिल्क, नो आय डोंट,
व्हॉट डू यू लाईक टू ड्रिंक देन, डू यू लाईक टी. या पद्धतीनं 4 वाक्य दिलेली आहेत. ही आपल्याला करेक्ट ऑर्डर मध्ये लिहायचे आहेत. आता उदाहरणार्थ बघा ह्याचं कसं येणार आहे. तर सुरुवातीला येणार आहे डू यू लाईक टी. तो म्हणणार आहे नो आय डोंट. व्हॉट डू यू लाईक टू ड्रिंक देन, तर तो म्हणणार आहे आय लाईक मिल्क. या पद्धतीने ही करेक्ट ऑर्डर झाली. या पद्धतीनं हे डायलॉग जम्बल्ड सेंटेन्स टू प्रॉपर सेंटेन्स मध्ये करायचं आहे. देन नंबर 2 कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. आता डायलॉग पूर्ण करायचा आहे बघा. आता हा डायलॉग तुम्हाला पूर्ण करायचा आहे. काय म्हणतोय. ए डू यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज. रात्री झोपताना गोष्टी ऐकायला आवडतात का. मग बी तर रिप्लाय काहीतरी देईल. परंतु लक्षात ठेवा त्याच्यावरच बेस्ड पुढचा प्रश्न आहे. विच टाइप्स ऑफ स्टोरीज डू यू लाईक टू हिअर द मोस्ट. इथं जर नो म्हणला तर ह्या प्रश्नाचा अर्थच उरणार नाही. म्हणून या खालच्या प्रश्नावर याचं रिप्लाय त्या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. हे 1 मार्काला. आणि शेवटचा प्रश्न आहे मधला 3रा आकडा पहा. राईट अ डायलॉग ऑन इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट, खेळाचं महत्व तुमचं आणि तुमच्या मित्रामधले संभाषण लिहायचं आहे. कमीत कमी 3 डायलॉग तुमचे आणि 3 डायलॉग तुमच्या मित्राचे असावेत, अर्थपूर्ण असावेत. त्याला 3 मार्क आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन. आता ते डायलॉग किंवा त्याला और काय आहे पहा. युअर स्कूल हॅज डिसाइडेड टू सेलिब्रेट स्वच्छ भारत अभियान इन युअर एरिया. You are asked to deliver speech on cleanliness is godliness. Use the following points in your draft. काय करायचंय तर स्पीच तुम्हाला तयार करायचंय. क्लीनलीनेस इज गॉडलीनेस. मग त्याच्याशी पॉइंट दिलेत. ह्या पॉइंटचा आधार घ्यायचा आणि स्पीच तयार करायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6. ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हे 2 पद्धतीचं असतं. वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल. दोन्ही विचारले जाणार. दोन्हीपैकी आपल्याला एक लिहायचंय. 5 मार्कालाच हे आहे. A1 मध्ये पहा नॉन वर्बल टू वर्बल. नॉन वर्बल म्हणजे तुम्हाला चार्ट, ट्री डायग्राम, पाय चार्ट दिलं जाईल आणि त्याच्यावरून आपल्याला पॅरेग्राफ मध्ये रूपांतर करायचंय. रीड द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. आता टेबल दिलेला आहे, याची माहिती वाचा आणि राईट अ पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट. यावर आधारित एक पॅरेग्राफ लिहा आणि गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. याला योग्य टायटल द्या. एक पॅरेग्राफ मध्ये रूपांतर करायचंय. काय दिले. समर, रेनी सीझन, विंटर, कालावधी कधी असतो, क्लायमेट कसं असतं, फेस्टिवल कुठले कुठले असतात आणि वर्क ऑफ फार्मर्स, शेतकऱ्यांचं कुठलं काम असतं, ह्याची सगळी माहिती दिली. यावर आधारित आपल्याला काय करायचं. एक पॅरेग्राफ त्या ठिकाणी लिहायचं आहे. हे झालं नॉन वर्बल टू वर्बल. आणि त्याच्यानंतर त्याला और काय प्रश्न आहे. वर्बल टू नॉन वर्बल. याच्यामध्ये तुम्हाला रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ. एक पॅरेग्राफ दिला जाईल आणि कंप्लीट द टेबल गिव्हन बिलो इट. आणि ह्याच्या खाली एक टेबल दिलाय तो पूर्ण करायचा आहे. आता एक पॅरेग्राफ आहे पहा सॉइल्सचा. देअर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स. वेगवेगळे प्रकार असतात. 4 प्रकार असतात सॉइल्सचे. मग टाइप्स ऑफ सॉइल्स मध्ये कोणकोणते आहेत तर लॅटराइट सॉइल्स इथे येणार 1 नंबरला. त्यानंतर सँडी डेझर्ट सॉइल इथे येणार. ब्लॅक कॉटन सॉइल इथे येणार आणि ॲलोवाइल सॉइल इथे येणार. मग फॉर्मेशन कसं असतं तिथं दिलंय बा. द फॉर्मेशन ऑफ लॅटराइट सॉइल टेक्स प्लेस ड्यू टू द वॉशिंग ऑफ सिलिका, साल्ट, ऑर्गॅनिक मॅटर्स अँड अक्युमुलेशन ऑफ सिस्क्वराइड्स ऑक्साइड्स हे दिलेलं आहे. मग हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. या पद्धतीने आपल्याला फॉर्मेशन, टाइप्स ऑफ सॉइल आणि ते फॉर्मेशन कसं होतं हे आपल्याला लिहायचं आहे. याला टायटल देणं पण आवश्यक आहे. टायटल दिलं तरच आपल्याला मार्क मिळू शकतात. मग हा झाला वर्बल टू नॉन वर्बल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा बी मध्ये एक्सपांड द थीम. ह्याच्यामध्ये 2 प्रश्न असणार B1 आणि B2. ह्या दोन्हीपैकी आपल्याला एक लिहायचंय. B1 मध्ये काय तर न्यूज रिपोर्ट आहे. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉइंट्स. एक हेडलाईन दिलेली आहे. या हेडलाईन वरून आपल्याला न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. काय दिलंय. फ्लड सिच्युएशन ग्रीम इन कोल्हापूर. मागच्या वर्षी कोल्हापूरमध्ये जो पाऊस पडलेला तुफान पाऊस त्याच्यामुळे जी पूर स्थिती निर्माण झालेली होती त्या संदर्भात हेडिंग आलेली आहे. ह्याची हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो आणि
शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ लिहायचा आहे आणि आपल्याला हा न्यूज रिपोर्ट पूर्ण करायचा आहे. ह्याला और काय आहे पहा, ह्याला और आहे पहा, डेव्हलप अ स्टोरी टू गेट द फॉलोइंग एंड. एक तुम्हाला याच्यामध्ये शेवट तर दिला जाईल किंवा बिगिनिंग तर दिली जाईल आणि त्या पद्धतीनं त्याच्याशी मिळतो जुळतो आपल्याला स्टोरी डेव्हलप करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला एंड दिलाय. काय एंड दिलाय? दस महेश प्रेझेन्स ऑफ माइंड सेव्ड द ड्रॉनिंग गर्ल. आणि अशा प्रकारे महेशच्या प्रसंग धावतानामुळे त्या ठिकाणी बुडणाऱ्या मुलीला त्याने वाचवलं. म्हणजे नक्की काय घडलं असेल याचं इमॅजिन करून आपल्याला स्टोरी तयार करायची आहे. मग तुम्ही न्यूज रिपोर्ट तर लिहा किंवा हे स्टोरी रायटिंग तरी लिहा, दोन्हीपैकी एक आपल्याला लिहायचं आहे. टायटल देणं आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे सेक्शन नंबर 6 स्किल डेव्हलपमेंट. ह्याच्यामध्ये ट्रान्सलेशनचा प्रश्न आहे, सोपा आहे आणि ह्याच्यामध्ये पर्याय पण तुम्हाला दिले. आता ट्रान्सलेशन 5 मार्काला एकूण. त्यामध्ये एक आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे मराठीमध्ये भाषांतर करा. एनी 4 6 शब्द आहेत, 6 पैकी कोणत्याही 4 शब्दांचं मराठीत भाषांतर करायचंय, अर्ध्या मार्काला एक. त्यानंतर बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. इथं पण 4 वाक्य असणार आहेत, 4 पैकी एनी 2 कोणत्याही 2 वाक्याचं भाषांतर करायचंय, 2 मार्काला ते असणार आहे. आणि शेवटचा सी प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम ऑर प्रोव्हर्ब इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. 2 एक इडियम किंवा एक प्रोव्हर्ब किंवा 2 इडियम किंवा 2 प्रोव्हर्ब तुम्हाला असतील, त्याचं मराठीत भाषांतर करायचं आहे. तर या पद्धतीनं हे 80 मार्काचा आपला पेपर असणार आहे. तर या प्रकारे पूर्ण पेपर जर व्यवस्थित सिस्टमॅटिकली जर आपण सोडवला तर आपल्याला भरपूर मार्क या इंग्रजी विषयामध्ये मिळू शकतात. सगळ्यांनी ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आय एक्सप्लेन इट इन मराठी. मी मराठीमध्ये याचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. होप यू अंडरस्टूड दिस. ओके, बाय.